नमस्कार. परीस फाउंडेशन प्रस्तुत मनाचे खेळमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आपल्या मेंदूच्या एका गमतीशीर पण तितक्याच धोकादायक सवयीबद्दल बोलणार आहोत. एक अशी सवय जी नकळतपणे आपले पैसे आणि वेळ दोन्ही वाया घालवते. चला तर मग हा सापळा नेमका काय आहे ते समजून घेऊया. हो ना, हा विचार आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? म्हणजे आपल्याला कळत असतं की आपण चुकीच्या गोष्टीत अडकलोय, पण तरीही आपण ती सोडत नाही. का? कारण आपण त्यात आधीच काहीतरी गुंतवलेलं असतं. हे समजून घेण्यासाठी ना, चला एक अगदी साधं रोजच्या जगण्यातलं उदाहरण घेऊया. विचार करा, तुम्ही मस्तपैकी 300 रुपये खर्च करून एका नवीन सिनेमाला गेला आहात आणि पिक्चर सुरू झाल्यावर अर्ध्या तासातच तुम्हाला कळतं की हा सिनेमा प्रचंड बोरिंग आहे. पण मनात लगेच विचार येतो, अरे यार, तिकीट काढलंय, पैसे वाया जातील. आणि मग काय? ते 300 रुपये तर आधीच गेले होते. पण ते वसूल करण्याच्या नादात आपण पुढचे 2.5-3 तास आणि डोक्याचा ताप दोन्ही ओढवून घेतो. पण असं का होतं? एखादा निर्णय चुकलाय हे कळून सुद्धा आपण तो का ओढत राहतो? हा आपला स्वभाव आहे की आपला मेंदूच आपल्याला कुठल्यातरी सापळ्यात अडकवतोय? खरं तर मानसशास्त्रामध्ये या मानसिक सापळ्याला एक खास नाव दिलेलं आहे, संकन कॉस्ट फॅलसी. संक कॉस्ट म्हणजे असा खर्च जो बुडाला आहे, तो आता परत कधीच मिळणार नाही. पण होतं काय की आपला मेंदू नुकसान स्वीकारायला तयार नसतो आणि आपला अहंकार, तो तर माझा निर्णय चुकला हे मान्यच करत नाही. आणि याच दोन गोष्टींमुळे आपण तो बुडालेला खर्च वसूल करण्याच्या नादात आज अजून जास्त नुकसान करून घेतो. आणि बरोबर इथेच आपली गल्लत होते. आपण आपले आजचे निर्णय भविष्यात काय फायदा होईल यावर नाही, तर भूतकाळात काय गेलंय यावर घेतो. आणि गंमत म्हणजे ही चूक फक्त आपल्यासारखे सामान्य लोकच करतात असं नाही. मोठमोठ्या कंपन्या आणि अगदी सरकारांसुद्धा या सापळ्यात अडकतात. याचंच एक खूप मोठं आणि प्रसिद्ध उदाहरण आहे. ब्रिटन आणि फ्रान्स मिळून कॉन्कॉर्ड नावाचं सुपरसॉनिक विमान बनवत होते. काही काळातच त्यांच्या लक्षात आलं की हा प्रकल्प प्रचंड तोट्यात जाणार आहे. पण तोपर्यंत त्यांनी अब्जावधी डॉलर्स त्यात ओतले होते. आणि मग, अरे देवा, एवढे पैसे गुंतवले आहेत, आता मागे कसा हटायचा? ह्याच एका विचारामुळे त्यांनी तो तोट्याचा प्रकल्प अनेक वर्ष चालू ठेवला आणि स्वतःचं आणखीन नुकसान करून घेतलं. आता हे तर झालं मोठं उदाहरण, पण हाच मानसिक सापळा आपल्या रोजच्या आयुष्यात, खास करून करिअर आणि नात्यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टीत खूप जास्त दिसून येतो. बघा ना, अनेक तरुण-तरुणींना इंजिनिअरिंग किंवा दुसऱ्या कुठल्या डिग्रीच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षातच कळून चुकतं की अरे, हे आपलं क्षेत्र नाहीये. पण मग काय होतं? 2 वर्ष गेली, लाखो रुपये घातलेत, या एकाच विचारापायी ते ती डिग्री पूर्ण करतात आणि पुढची 40 वर्ष एका न आवडणाऱ्या नोकरीत स्वतःला अडकवून घेतात. नात्यांमध्ये तर हे आणखीनच जास्त होतं. अरे, 10 वर्ष झाली आमच्या लग्नाला, आता कसं वेगळं व्हायचं, हा एकच विचार करून कितीतरी लोक एकमेकांना त्रास देणारी विषारी नाती ओढत राहतात. ती गेलेली वर्ष हा बुडालेला वेळ आहे, तो परत येणार नाही हे स्वीकारण्याऐवजी ते आपलं उरलेलं अख्खं आयुष्य पणाला लावतात. मग प्रश्न हा आहे की या मानसिक चक्रव्यूहातून बाहेर पडायचं तरी कसं? चांगली गोष्ट ही आहे की यासाठी काही सोपे आणि प्रभावी मार्ग आहेत. चला तेच पाहूया. या 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिली, झिरो बेस थिंकिंग किंवा शून्य आधारित विचार करणं. दुसरी, गेलेला वेळ आणि उरलेला वेळ यातला फरक ओळखणं. आणि तिसरी, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे हे समजून घेणं की एखादी गोष्ट सोडून देणं म्हणजे नेहमीच अपयश नसतं. यालाच म्हणतात झिरो बेस थिंकिंग. जेव्हाही तुम्हाला वाटेल की तुम्ही कुठेतरी अडकला आहात, तेव्हा एक क्षण थांबा आणि भूतकाळ विसरून स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, जर आज मी शून्यापासून सुरुवात करत असेन तर मी या गोष्टीत माझा वेळ किंवा पैसा गुंतवेन का? जर तुमचं उत्तर नाही असेल तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भूतकाळात गेलेले पैसे किंवा वेळ तो आता इतिहास झालाय, ते परत येणार नाहीत. आपले आजचे निर्णय भविष्यात काय मिळेल यावर आधारित हवेत, भूतकाळात काय गेलं यावर नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर बुडलेल्या पैशांच्या मागे चांगला पैसा वाया घालू नका. आपल्याला अनेकदा असं वाटतं की एखादी गोष्ट अर्धवट सोडली म्हणजे आपण हरलो. पण खरं सांगू, कधीकधी योग्य वेळी माघार घेणं हेच सर्वात मोठं धाडस असतं. विचार करा, चुकीच्या रस्त्यावर 100च्या स्पीडने गाडी चालवत राहण्यापेक्षा वेळीच यू-टर्न घेऊन परत फिरण्यात जास्त शहाणपणा आहे, नाही का? चूक मान्य करणं हे कमजोरीचं नाही, तर शहाणपणाचं लक्षण आहे. अगदी तसंच, तुम्ही चुकीच्या बस स्टॉपवर 2 तास थांबलात म्हणून तिथे योग्य बस येईलच असं काही नाही. मी एवढा वेळ थांबलोय असं म्हणत तिथेच उभं राहण्यापेक्षा योग्य बस स्टॉप शोधणं जास्त महत्त्वाचं आहे.
आपल्या आयुष्यातली ही संकन कॉस्ट ओळखा आणि त्यातून बाहेर पडायला शिका. आता जाता जाता एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे, एखादी नोकरी, एखादं नातं किंवा एखादा कोर्स, जो तुम्ही फक्त आणि फक्त त्यात खूप वेळ आणि पैसा गुंतवलाय म्हणून ओढत आहात? मनाचे खेळ या सदराअंतर्गत आपण हा महत्त्वाचा विषय समजून घेतला. यासाठी मार्गदर्शन केलं डॉक्टर अजित पाटील यांनी, जे एक मानसतज्ञ आहेत. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.